राम नारायण राम. आपल्याकडे विविध ग्रंथांमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक मतांबद्दल लिहिले आहे. त्यांचे परिणाम काय आहेत हेही लिहिले आहे. जेव्हा त्यांचे पालन करूनही कुठूनही उत्तर मिळत नाही तेव्हा लोक निराश होतात. ही सारी टीका टिप्पणी आहे, भाष्य आहे, त्यांना वाचूनही आपल्याला काहीच समजत नाही. प्राणपणाने प्रयत्न केल्यावरही काहीच समजत नाही तेव्हा निराशा वाढते. तर सर्व लोक हे समजून घेत असतील की आपल्यामध्ये कोणताही फरक नाही. संपूर्ण विश्वाच्या सर्व प्राण्यांसाठी दार उघडलेले आहे. प्राणी, पक्षी, कीटक, पतंग, सर्व जीवजंतू, अणु, परमाणु यावर सर्वांचा हक्क आहे. हे दार सर्वांसाठी उघडले राहील. सर्व जीव, पृथ्वी, सूर्य हे सर्व समान आसनावर विराजमान आहेत. एकाच शाळेतील विद्यार्थी आहेत. एकाच दिशेने पुढे जात आहेत. जे काही करीत आहेत त्याच्याद्वारे पुढे जात आहेत. आपले पाप आणि पंकिलता याही यामध्ये कोणतीही अडचण निर्माण करत नाही. माया, मोह, काम, क्रोधाची पोटली घेतलेले असताना देखील आपण पुढे जाऊ. वेदोपनिषदांमध्ये त्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उपदेश आहेत. सर्व काही वाचून लक्षात ठेवून देखील अरे दार बंदच राहते, दार उघडले आहे की नाही हे समजत नाही. इतके ग्रंथ वाचून इतका वेळ वाया घालवण्याची संधी आपल्याकडे नाही. लोक लक्षात ठेवताना काळकाळाकडे जात आहोत. ग्रंथ संपतात पण दार उघडत नाही. कस काय समजावं की दार उघडलं आहे? सृष्टीचं सौंदर्य असं आहे. आपण सहज समजू शकतो की दार उघडलं आहे. आपल्या सर्वांच्या जीवनांमध्ये पृथ्वी, पर्वत या सर्व गोष्टी एकाच नियमाने एकत्र जोडल्या गेलेल्या आहेत. धर्मक्षेत्रात एकाच आसनावर विराजमान आहे. जसा सूर्य आला आहे तसेच ग्रह उपग्रह आले आहेत त्याप्रमाणे आपण देखील आले आहोत.